हिल लाईफ हॉस्पिटल या हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारचा परवाना नाही आहे. हा खोटे इंजुरी रिपोर्ट देऊन लोकांच्या भविष्याशी खेळतो आणि या हॉस्पिटलवरती गुन्हे पण दाखल आहे. आणि नगरपालिका काय करतो अजूनपर्यंत याच्यावरती कारवाई का नाही केली? हा खोटे रिपोर्ट देऊन लोकांची जीवाशी खेळतो. या हॉस्पिटल नगरपालिकेने लवकरात लवकर बंद करण्यात यावी या माझी मागणी. रणजित भाऊ, नेमकं आजची पत्रकार परिषद घेण्याचा काय उद्देश होता? काय आहे प्रकरण? काय प्रकरण असं आहे की हॉस्पिटल बंद करण्याची मागणी आहे. हॉस्पिटल काय नेमकं प्रकार काय घडले? हॉस्पिटल आहे हिल लाईफ हॉस्पिटल. प्रकार असा आहे का माझ्यावरती जे हॉस्पिटलने रिपोर्ट दिलेला आहे, माझ्यावर माझ्या भावावरती जी रिपोर्ट दिलेला आहे, खोटी केस केलेली आहे, त्या संदर्भात यांनी या हॉस्पिटलनी खोटे रिपोर्ट दिलेले आहे. विषय काय झाला? विषय असा आहे का सामनेवाल्यांनी सांगितलं का वाद आहे, सामनेवाल्यांचा आमचा वाद आहे. 2018 पासून कोर्ट मॅटर चालू आहे. कोर्ट मॅटर चालू असताना सामनेवाले काही कारण घेऊन आमच्यावरती खोटे केस करतात. भांडण करण्याचं काय कारण होतं नेमकं? भांडण करण्याचं कारण असं आहे का यांनी कुठेतरी आम्ही कोर्ट मॅटर केलेला आहे, कुठेतरी यावेळी स्टॉप करावा, कारण सामनेवाल्यांनी भरपूर पैसे खाल्लेले आहेत आणि कुठेतरी हे स्टॉप व्हावा त्याच्या कारणाने, कारण त्यांची कमीपणा होईल. आम्ही जर मॅटर जर झाला तर माझ्या भावाच्या थ्रोनी आणि आमच्या थ्रोनी जर झाला तर यांची कमीपणा होईल. या कारणाने हे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतात ना, कुठेही दिसले का आम्हाला मारहाण करतात ना, आमच्यावरती खोटी केस करतात. म्हणजे याचं कारण काय? मुख्य म्हणजे भांडणाचं कारण काय? मुख्य भांडणाचं कारण आमची वडिलोपार्जित जागा आहे ते आम्ही कोर्ट मॅटर केलेला आहे. 2018 पासून कोर्ट मॅटर केलेला आहे. त्यांचं म्हणणे काय आहे का तुम्ही कोर्ट मॅटर करा, आम्ही सांगेन तसा तुम्ही वागा. बरं, असं त्यांचं म्हणणं आहे का आम्ही जे बोलू ते तुम्ही करा. मग आता याच्यामध्ये हिल लाईफ हॉस्पिटलचं काय म्हणजे याच्यामध्ये हे आहे? हिल लाईफ हॉस्पिटलचं असं कारण आहे कारण का गुन्हा काही झाला नाही, काही भांडण नाही, काही नाही. आणि सामनेवाल्यांनी जे आमचे सामनेवाले आहेत, जे आमचे चुलते आहेत, विश्वनाथ बाळाराम म्हात्रे हा आणि शाहिद खान, डॉक्टर शाहिद खान, हे मिलीजुली बघत आहे, संबंध आहेत यांचे. अच्छा, म्हणजे काय त्यांनी केलंय? त्यांनी काय केलंय? डॉक्टरनी केलेलं आहे का माझ्यावर माझ्या भावावर खोटी रिपोर्ट देऊन आणि तालुका पोलीस स्टेशनला आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. कुठली रिपोर्ट? कसली रिपोर्ट कसली होती? इंजुरी रिपोर्ट दिलेला आहे. इंजुरी रिपोर्ट. त्या मुलाला काहीच झालेलं नाही, हा खुलेआम फिरतो. आणि या खोट्या रिपोर्ट देण्या कारणाने आमच्यावरती 326 लावलेली आहे. 326 लावून मला ना माझ्या भावांना तिघांनाही जेलमध्ये 24 दिवस झालेला आहे. नाही केस इंजुरी हे रिपोर्ट बसत नाही त्याच्यावर. तर या प्रकरणामध्ये आता हॉस्पिटल आहे तर महानगरपालिकेची भूमिका आहे त्याच्यामध्ये, बरोबर? तर आता त्या आताची स्थितीमध्ये ते हॉस्पिटल चालू आहे का? आताच्या स्थितीमध्ये चालू आहे तो हॉस्पिटल, कारण महानगरपालिकेने 18/8/2025 ला सील केलेला आहे की आम्ही रिपोर्ट पण काढलेला आहे सर्व, आणि यांच्यावरती 9 तक्रारी अर्ज. बरं, ठीक आहे ना, दाखवा रिपोर्ट. कुठली रिपोर्ट आहे? हे अर्ज दिलेले आहे आम्ही ज्या ठिकाणी, म्हणजे या हॉस्पिटल विरुद्ध अर्ज दिलेला आहे आणि हे रिपोर्ट आहे. अच्छा, ही आहे का रिपोर्ट? बरोबर. यांच्यावरती गुन्हा पण दाखल आहे. हॉस्पिटलवरती दाखल गुन्हा, कोर्ट मॅटर चालू आहे. ओके. कुंभारवाडा पोलीस स्टेशन. तुम्ही हा मॅटर कोर्टामध्ये टाकलाय का? आम्ही नाही टाकलेला आहे, सामनेवाल्यांनी दुसऱ्या त्यांच्या आम्ही हायकोर्टामध्ये टाकलेलं, पिटिशन दाखल केलेलं आहे. बरं, ठीक आहे. अजून काय तुमची मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे का हॉस्पिटल लवकरात लवकर बंद करण्यात यावा.